विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्या या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपली परीक्षा फारच जवळ येत आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी आणि 5वीसाठी. आणि आजच्या या सत्रामध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा पेपर फेब्रुवारी 2019 हा या ठिकाणी उर्वरित प्रश्न क्रमांकासह उत्तरासह आपण आज पाहणार आहोत. मागील पाठामध्ये किंवा मागील व्हिडिओच्या दरम्यान आपण प्रश्न क्रमांक 25 ते जवळपास 26 ते 50 पर्यंत बघितलेले आहेत. आणि आजच्या या सत्रामध्ये 51 ते 75 हे आपण MCQच्या रूपातील प्रश्न पाहूया. 2019च्या परीक्षेसाठी हा पेपर आहे. चला तर मग पाहूया आजच्या सत्रातील प्रश्न. प्रश्न क्रमांक 51. 2 अंकी दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? असा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नासाठी पर्याय आहे 140, 147, 168 आणि 182. तर या सर्व पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 147 हा पर्याय आहे. या पुढचा प्रश्न क्रमांक 52. आणि यामध्ये आपल्याला विचारलेला आहे एका समभुज चौकोनाचा कर्ण 24 सेंटीमीटर व 32 सेंटीमीटर लांबीचे आहेत. दोन कर्ण आहेत, एक 24 आणि दुसरा 32 सेंटीमीटर लांबीचे आहेत. तर त्या समभुज चौकोनाची परिमिती किती? तर सुरुवातीला बाजू काढावी लागेल आणि बाजू नंतर त्याला 4 गुणिले बाजू म्हणजे परिमिती आलं. तर या ठिकाणचे पर्याय आहेत 40, 80, 100 सेंटीमीटर आणि 120 सेंटीमीटर. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 3, 100 सेंटीमीटर. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. 53वा प्रश्न क्रमांक 53 आहे. एका इष्टिकाचिती आकाराच्या बॉक्सची लांबी 60 सेंटीमीटर, रुंदी 18 व उंची 15 सेंटीमीटर आहे. या बॉक्समध्ये 6 बाजू असलेले किती घनाकार बॉक्स मावतील? पर्याय 55, 60, 65, 75 असे 4 पर्याय आहेत. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 60. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 54. विकासने एक घड्याळ 6540 रुपयास व दुसरे घड्याळ 3460 रुपयास खरेदी केले व ती दोन्ही घड्याळे त्यांनी 10,900 रुपयांना विकली. तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती झाला? या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय शेकडा 8 नफा, दुसरा शेकडा 8 तोटा, तिसरा पर्याय शेकडा 9 तोटा आणि चौथा पर्याय शेकडा 9 नफा. तर पर्याय क्रमांक 54चा 2 शेकडा 8% तोटा झालेला आहे या व्यवहारामध्ये. प्रश्न क्रमांक 55. गुणाकार करा. एका कंसात आहे 4a वर्ग अधिक 6ab अधिक 9b वर्ग कंस बंद. दुसऱ्या कंसामध्ये आहे 2a वजा 3b याचा गुणाकार करायचा आहे आपल्याला. आणि याच्यासाठी आहे पर्याय 8a घन अधिक 27b घन, 27a घन वजा 8b घन, 27a वर्ग वजा 8b वर्ग आणि चौथा पर्याय आहे 8a घन वजा 27b घन. तर या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 3, 27a वर्ग वजा 8
बी वर्ग. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 56. करणे 3 वर्गमुळात आहे 24,389 किंवा 24,389 चे घनमूळ. पर्याय आहेत 19, 29, 39 की 27. याचा योग्य क्रमांक आहे 1. घनमुळात 24,389 बरोबर 19. नेक्स्ट पुढचा पर्याय पाहूया. 57. पर्याय क्रमांक 57. रामरावाकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 रामरावांकडून श्यामरावांनी 26 जानेवारी 2016 पासून 31 मार्च 2016 या तारखेपर्यंत दररोज 1.5 लिटर दूध घेतले. दुधाचा दर आहे 47 रुपये लिटर. तर त्यांनी एकूण किती रुपये दुधाचे बिल रामरावांना दिले? पर्याय आहेत 2632, 3948, 3878 की 3949. हे पर्याय आहेत. तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे 3948, 3948. कारण रोजचं दूध 47 रुपयाचं राहिलं. दीड लिटर घेतलं, एका लिटरचे 47 रुपये याप्रमाणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 बघा. याच्यामध्ये एक सर्कल दिलेलं आहे आणि या आकृतीमध्ये गटात न बसणारा कोण कोणता ते पर्यायामधून निवडायचं आपल्याला. गटात न बसणारा कोण कोणता. आता बघा, ही जी आकृती आहे याच्यामध्ये त्रिकोण काढलेले आहे आणि छेदिका आहे आणि या छेदिकेमुळे तयार होणारे कोण आहेत. तर पहिला कोण बघा, मापकोन ACB. मापकोन ACB हा ठीक आहे. त्याच्यानंतर मापकोन ADB. मापकोन CEB. मापकोन CEB बघा कोणता आहे, कुठं आहे C, नंतर हा E आणि हा B, CEB. ठीक आहे. त्यानंतर मापकोन BFA. B, F आणि A हा पण आहे. प्रश्न पर्याय क्रमांक 2 बघा, मापकोन ADB. D आणि B. ADB हा गटात न बसणारा आहे. गटात न बसणारा ADB. त्यात नंतरचा प्रश्न बघा 59. हातमाग महामंडळाने गिरायकास कापड विक्रीवर ₹11.5 रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली असेल तर त्याला किती रिबेट मिळेल?
रिबेट म्हणजे सूट किती मिळेल? 6,564, 7,475, 8,485 की 6,465? या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे नंबर 3. पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. बघा करून प्रयत्न करा आणि उत्तराची खात्री करा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 60वा. 25x वर्ग अधिक 49y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 पर्याय निवडायचे आपल्याला याच्यातले. अचूक पर्याय 2. पहिला पर्याय आहे 35xy, दुसरा आहे वजा 70xy, तिसरा आहे 70xy आणि चौथा पर्याय आहे वजा 35xy. 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. तर 2 अचूक पर्याय निवडले जाणार नाहीत, कारण काय, एकसारखे दोन्ही पर्याय नाही आहे याच्यामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2 वजा 70xy. एकच पर्याय मिळतो. एकसष्ट. (65/77 भागिला 104/99 गुणिला 56/45 वजा 1) आणि पर्याय आहेत. पहिला पर्याय 1, दुसरा 0, तिसरा 2/5 आणि चौथा आहे 2/7. या सर्व पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. एका अर्धवर्तुळाच्या बागेची परिमिती 180 मीटर असेल तर त्या बागेचे क्षेत्रफळ किती? 3,850, 3,350, 2,250 की 1,925? तर या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे 1, पर्याय क्रमांक 1, 3,850. पुढचा प्रश्न 63वा. 60 मीटर लांब, 40 मीटर रुंद व 5 मीटर खोल अशा खड्ड्यातील काढलेली माती 1 किलोमीटर लांब व 24 मीटर रुंद रस्त्यावर पसरली तर किती जाडीचा मातीचा थर तयार होईल? 50 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 0.5 मीटर की 1.5 मीटर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1.5 मीटर. चौसष्टावा प्रश्न बघा. रामरावांनी 13 क्विंटल गहू 3,250 रुपये प्रति क्विंटल दराने व 23 क्विंटल सोयाबीन 4,350 रुपये प्रति क्विंटल दराने एका आडत व्यापारास विकले. व्यापाराने त्यावर (3) दराने आडत आकारली व रामरावांना आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? व्यापाराला विकल्यानंतर व्यापाराने काय केले, त्यावर (3) दराने आडत आकारली तर रामरावांना किती रुपये मिळतील? 1,38,031, 1,38,033, 1,38,181 की 1,38,432? तर हे 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 3 आहे. उत्तराची खात्री करा. आता प्रश्न क्रमांक 65 पहा. 2017 गुणिला 2017 वजा 2015 गुणिला 2015 भागिला 4,032 बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे. या ठिकाणी सुद्धा तसंच दिलेलं आहे. या ठिकाणी निवडता येतील, कारण वर्गमुळात 4 आणि 2 हे सारखे पर्याय आहे. पुढचा प्रश्न बघूया. 66. x हा yच्या समचलनात बदलते. x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y. जेव्हा x बरोबर 35 तेव्हा y बरोबर 14 तर खालीलपैकी चलनाचे समीकरण कोणते? जेव्हा x बरोबर 35 तेव्हा y बरोबर 14 असताना चलनाचे खालीलपैकी समीकरण कोणते? पर्याय आहे. पहिला 2x बरोबर 5y,
दुसरा 2y बरोबर 5x, तिसरा 2x अधिक 5y बरोबर 0 आणि चौथा आहे 2y वजा 5x बरोबर 0. तर या सर्व पर्यायापैकी योग्य पर्याय क्रमांक 3 आहे 2x अधिक 5y बरोबर 0. 2x अधिक 5y बरोबर 0. 67वा क्रमांक 4. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 5 व 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? पर्याय 6.5, 7.5, 8.5 की 5.5. योग्य पर्याय क्रमांक 4 5.5. नेक्स्ट 68वा प्रश्न बघा. एका घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? पर्याय आहे 512, 343, 0.512, 0.343. योग्य क्रमांक पर्याय क्रमांक आहे 3 0.512 घनमीटर. नंतरचा प्रश्न 69वा. एका कंसामध्ये 4x वर्ग वजा 9x अधिक 7, दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 5x वजा 1 कंस बंद वजा तिसऱ्या कंसामध्ये 5x वर्ग वजा 4x अधिक 5 बरोबर किती? 2 अचूक पर्याय निवडायचे. पहिला पर्याय 1, दुसरा पर्याय आहे x वर्ग अधिक 2x वजा 2 आणि तिसरा पर्याय आहे 2x वर्ग वजा 2x अधिक 5 आणि चौथा पर्याय 2/0. तर या ठिकाणी 2 अचूक पर्याय निवडायचे आहे. 2 अचूक पर्याय आहे 1 आणि 4, कारण 2/0 म्हणजे 1च येते. कोणत्या संख्येचा घातांक 0 म्हणजे 1, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि 4 हे 2 अचूक पर्याय झाले. त्यानंतरचा प्रश्न बघा 70. एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्षे आहे. त्यामध्ये त्यांच्या वयात वर्ग शिक्षकाचे वय मिळविल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते, तर वर्ग शिक्षकाचे वय किती असेल? पर्याय 43 वर्षे 6 महिने, 34 वर्षे 6 महिने, 35 वर्षे 6 महिने आणि 36 वर्षे 6 महिने. योग्य क्रमांक आहे 4 36 वर्षे 6 महिने. नंतरचा प्रश्न पाहूया. ज्या समभुज त्रिकोणाची बाजू 12 सेमी आहे त्या त्रिकोणाची लंब उंची किती? 4 वर्गमुळात 3 वर्गमुळात 48, 6 वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 108. तर योग्य पर्याय नंबर 2 वर्गमुळात 48. नंतरचा 72वा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 72. सोबतच्या आकृतीत समलंब चौकोन PQRS मध्ये बाजू PQ समांतर बाजू SR आहे. बाजूची लांबी आकृतीत दर्शविलेली आहे, तर समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती? 624 पहिला पर्याय, दुसरा 524, तिसरा 6.24, चौथा 5.24 चौरस मीटर. पर्याय परत एकदा आहे का? पहिला पर्याय आहे 624 चौरस मीटर, दुसरा 524 चौरस मीटर, तिसरा 6.24 चौरस मीटर आणि चौथा पर्याय 5.24 चौरस मीटर. सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? बाजू दिलेल्या आहेत आणि त्या बाजूंची मापे दिलेली असताना आपल्याला समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रामध्ये टाकायचे आणि किमती काढायच्या आणि दिलेल्या उत्तराची तुम्ही खात्री करून घ्या. या प्रश्नाचे अचूक पर्याय आहे क्रमांक 1 624 चौरस मीटर. त्यानंतर 73वा प्रश्न पहा. ज्वारीचे सरासरी उत्पादन किती? 72 क्विंटल, 75 क्विंटल, 77 क्विंटल की 79 क्विंटल? बघा या ठिकाणी आपल्याला ज्वारीचे सरासरी उत्पादन किती हे काढायचं आहे.
ज्वारी कोणती आहे? ज्वारी म्हणजे बगर रेखांकित भाग. हा जो आहे हा भाग, हा भाग आणि हा भाग हे झाले सरासरी उत्पादन. उत्पादन क्विंटलमध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं लिहिता येईल: ज्वारीची सरासरी उत्पन्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 75 क्विंटल. 74वा प्रश्न बघा. कोणत्या वर्षी ज्वारी व गव्हाचे उत्पादन सर्वात समान व सर्वात जास्त आहे? समान व सर्वात जास्त आहे. 2012, 2012, आणि शेवटचा प्रश्न पहा. 2012 साली गव्हाचे उत्पादन ज्वारीच्या उत्पादनापेक्षा किती क्विंटलने कमी आहे? या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 20. हे प्रश्न आहेत 73, 74, 75 आणि त्यासाठी ही आकृती व्यवस्थित बघा. ही आकृती आणि परत एकदा उत्तराची खात्री करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे प्रश्न अभ्यासलेले आहेत 75 पर्यंत. 51 पासून या सर्व प्रश्नांचा अधिकाधिक सराव करा आणि तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन प्रश्नपत्रिकेसह उत्तरासह. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.